प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रेडिट ट्रॅप भारतामध्ये दिसतोय. आणि हेच महत्वाचं कारण आपण म्हणलो, कारण कन्झम्पशन इक्वॅलिटी आली म्हणून तिन्ही पॅरामीटर्सवर इक्वॅलिटीवर भारत पुढे सरकला. जे हाय एंड पीपल आहेत त्यांचं सर्वेक्षणच केलं जात नाहीये, म्हणून केंद्रीकरण किती झालं हे समोरच येत नाहीये. इफ यू अंडरस्टँड द इकॉनॉमिक्स ऑफ द ॲग्रिकल्चर यू वुड अंडरस्टँड मच ऑफ द इकॉनॉमिक्स ऑफ बिंग पुअर. अनेक स्कीम्स, अनेक योजना आहेत का भारताच्या? आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यात पण लूपहोल्स प्रचंड आहेत. सार्वजनिक सेवा ती शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, रेशनची असेल, अन्नधान्याची असेल, ह्या सगळ्या सार्वजनिक सेवा वितरण आणि डेटा हे सगळ्यात महत्वाचं आहे. डेटा इज न्यू ऑइल. इनइक्वॅलिटी खूपच महत्वाचा आहे आतासाठी. स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी का? कारण इंटरेस्टिंग आहे. भारत सगळीकडे सोशल इकॉनॉमिक नॉर्म्स सगळ्या रिपोर्ट्समध्ये भारत असतो शेवटाकडे. ह्या रिपोर्टमध्ये भारत आहे चौथा. स्टेट ऑफ इनइक्वॅलिटीमध्ये इनइक्वॅलिटी नाही बरं का, इक्वॅलिटीमध्ये भारत चौथा आहे. पुन्हा एकदा नीट ऐका काय म्हटले मी. भारत इनइक्वॅलिटीमध्ये चौथा नाहीये, भारत इक्वॅलिटीमध्ये चौथा आहे. अरे असं कसं काय झालं? असं जास्त मुलींना वाटणार. ऍक्च्युली हेच सगळेजण म्हणतायत. दिला रिपोर्ट कोणी? वर्ल्ड बँक. सगळेजण म्हणतात वर्ल्ड बँक काय झालं तुम्हाला की एकदम उठून तुम्ही चौथ्यावर कसं काय आणलं भारताला? इन्क्लुडिंग ग्राउंड रिपोर्ट, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट ऑफ, म्हणजे भारताच्या पण सरकारला माहिती आहे की आपण 4 वर जाऊच शकत नाही. का नाही जाऊ शकत? कारण ग्राउंड रियालिटी माहिती आहे ना काय ते. आणि त्यातली स्पेसिफिक कशाबद्दल बोलतोय आपण? इन्कम बद्दल बोलतोय. सो इन्कम बद्दल जेव्हा बोलतोय नीट लक्षात घ्या बरं का. आता इन्कम डिसाईड करणारे किंवा इन्कमचा पॅरामीटरचे 2 रिपोर्ट येतात. त्यातला पहिला स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी रिपोर्ट नावाचा एक रिपोर्ट असतो. स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी रिपोर्ट आणि काय म्हणूयात आपण वर्ल्ड इनइक्वॅलिटी डेटाबेस, असे 2 आहेत. हा स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी रिपोर्ट जो म्हणतोय आपण हा कोण देत आहे? जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक. तर याच्याप्रमाणे जागतिक बँकेप्रमाणे भारत वन ऑफ द फ्यू नेशन्स किंवा वन ऑफ द टॉप नेशन्स इन विच इक्वॅलिटी इज प्रेझेंट. इनइक्वॅलिटी नाहीये भारतामध्ये. कशात? जेंडर गॅप नाही बोलत होत आपण, जेंडर गॅप डिफरंट. हे बोलतोय इन्कम. मग जेंडर गॅपमध्ये इन्कममध्ये ऑलरेडी दुसरा होता ना, दुसरा नाही पहिलाच होता इन्कम, की ज्याच्यामध्ये काय म्हणलं होतं? पुरुषांपेक्षा 1/3 एकतर तो होता. होता का? आठवलं का? कन्फ्युज नाही करायचं. ते पुरुष आणि स्त्री बद्दल झालं होतं. आता पुरुष स्त्री सगळं एकत्र फॅमिली आहे. म्हणजे इथे काय फॅमिली हाऊस होल्ड बद्दल बोललं गेलंय. मग ते पुरुषांनी कमवलं का स्त्रीनी डझंट मॅटर. फरक कळला का? टोटल एका घरामध्ये म्हणजे हाऊस होल्ड बद्दल बोलतोय आपण. तर त्याच्यामध्ये असणारं काय म्हणूयात आपण पैसा किती आहे, इन्कम किती आहे, संपत्ती किती आहे. कळलं का? इथपर्यंत आहात का? मगाचे 4 पाठ झाले का? आता इथले वेगळे आहेत बरं का, ते पाठ करू. 3 आहेत इथे. द वर्ल्ड बँक जो रिपोर्ट देतं फॉर स्टेट ऑफ इनइक्वॅलिटी त्याला म्हणतात गिनी कोइफिशियंट. गिनी कोइफिशियंट प्रमाणे सांगतं की किती आहे तो 0 ते 10 मध्ये काय म्हणजे 0 ते 1 मध्ये व्हॅरी होतो. गिनी कोइफिशियंट किती? 0 ते 1. 0 ते 1 मध्ये व्हॅरी होतो. आणि 0 नीट लक्षात घ्या, 0 म्हणजे परफेक्ट इक्वॅलिटी आणि 1 म्हणजे परफेक्ट इनइक्वॅलिटी. 0 म्हणजे परफेक्ट इक्वॅलिटी म्हणजे भारत जर आपण म्हणतोय की इक्वॅलिटीकडे आहे तर तो बघा 0 आणि 1 याच्यामध्ये येतो 0.5. बरोबर की नाही? मग 0.5च्या 0कडं म्हणजे 0.3 0.2 कडे पाहिजे भारत का? 0.5च्या इकडं 0.7 0.8 कडे पाहिजे, 0.2 कडे पाहिजे. राईट. म्हणूनच भारताचा गिनी कोएफिशियंट इथं दिलेला आहे बघा. इथून ऑलरेडीच खरं तर तो कमीच होता पण अजून कमी झाला, 0.255 वर गेला आणि म्हणून भारत चौथा झाला असं म्हणतोय आता आपण इन इक्वॅलिटी टर्म्स. ही इक्वॅलिटी कुठली आहे? इन्कम इक्वॅलिटी आहे. इन्कम संपत्तीचं वितरण त्याच्याबद्दल बोलतोय आपण. हे संपत्तीचं वितरण आणि हे जेव्हा वितरण समजून घेत असतो आपण 3 महत्वाचे पॅरामीटर्स बघितले जातात. पहिलं ज्याला म्हणतो आपण कन्झम्पशन इनइक्वॅलिटी. कन्झम्पशन इनइक्वॅलिटी मराठीमध्ये त्याला आपण म्हटलं उपभोग असमानता. आहात का रे इथपर्यंत?
दुसरं ज्याला आपण म्हणतोय उत्पन्न असमानता म्हणजे इन्कम इनइक्वॅलिटी, आणि तिसरं त्याला म्हणतोय आपण वेल्थ इनइक्वॅलिटी म्हणजे संपत्तीचं असमानता. पुन्हा एकदा बोलूयात. पहिलं काय म्हटलो, आता तुम्हाला समजायचं असेल तर पहिलं थोडं ट्विस्ट करून उलट करू आपण. पहिलंच घ्या इन्कम इनइक्वॅलिटी. हा, पैसा आला तर तुम्ही एक्सपेंडिचर करणार आहात ना, म्हणून पहिलं काय म्हटलो, इन्कम इनइक्वॅलिटी, बरोबर. दुसरं काय म्हटलो, म्हणजे कन्झम्पशन इनइक्वॅलिटी, आणि हे दोन्ही करून सेव्हिंग केलं आणि संपत्ती निर्माण केली, म्हणून तिसरं आलं वेल्थ इनइक्वॅलिटी. सो लक्षात राहतील हे इन्कम, एक्सपेंडिचर, वेल्थ तिघांमधली इनइक्वॅलिटी. त्याच्यानुसार गिनी कोएफिशियंट ठरतो असं आपण म्हटलो. मग आता परत पहिल्या एकेकानुसार जाऊयात आपण. हे जे पहिलं बघितलं आपण कन्झम्पशन इनइक्वॅलिटी, उलट घेऊयात का परत, इन्कम इनइक्वॅलिटी पासून जाऊ. ठीक आहे, या इन्कम इनइक्वॅलिटीला या. इथे व्यक्ती किंवा घरांच्या म्हणजे हाऊस होल्ड म्हटलो बरं का आपण, उत्पन्न आणि वेतनामधली तफावत दर्शवतं. हे त्यातल्या इन्कम इनइक्वॅलिटी बद्दल आधी बोलतोय आपण. तर इन्कम इनइक्वॅलिटी मध्ये भारताच्या जगातल्या सर्वाधिक असमान देशांपैकी, उलट झालं बरं का आता, मगाशी काय म्हटलो रे आपण, टोटल जर बघितला गिनी कोएफिशियंट तर भारत समानतेकडे जातोय. हा, पण 3 पॅरामीटर्स मधला पहिला पॅरामीटर बघितला तर भारत असमानतेकडे जातोय. त्याच्यात कशाबद्दल बोललो आपण, इन्कम बद्दल बोललो आहात का सगळेजण, इन्कम बद्दल बोललो, आणि तो किती जातो म्हणजे 5 पेक्षा तिकडे चालला, तो 0.5च्या पलीकडं. सो नुसतं इन्कम इनइक्वॅलिटी घेतलं, उत्पन्नातलं तफावत घेतली तर जास्त आहे. कळलं का इथपर्यंत सांगा मला. आणि हे कशाने ठरतं तर घरगुती सर्वेक्षण किती प्रमाणामध्ये झालंय त्याच्यानुसार खरं म्हणजे हे खरं का खोटं ठरणार आहे. तुम्ही सर्वेक्षणामध्ये आलेल्या अडचणी काय आहेत, ऍक्च्युअल किती सर्वेक्षण केलं त्याच्याप्रमाणे ठरणार आहे. तिथे म्हटलंय की उत्पन्न किती नोंदवलं गेलं, प्रत्येक घरगुती घराने ऍक्च्युअल उत्पन्न किती दाखवलं. अनेक वेळेला आता ते कमी होत जाणार आहे पुढच्या काळामध्ये. का, कारण जास्ती प्रमाणामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि सगळं काय म्हणूयात आपण बँकिंग सिस्टीम द्वारा, म्हणजे जे तुमचं येणार आहे तुमच्या डिजिटल डेटावरती, जिथे डिजिटल डेटावरती येत नाही. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणूयात, भाजी घ्यायला गेलो आपण, भाजीला आपण कॅश दिली काढून, ते दिवसभरामध्ये 1000 रुपयाचा बिझनेस झाला, पण तो दाखवला नाही. तो 1000 रुपये काय केलं, बाकीच्या एक्सपेंडिचर मध्ये दुसरीकडे वापरला. तो पैसा तुमचा येणार नाही डिजिटल प्लॅटफॉर्मवर. कळतंय काय म्हणतोय. जर तो नाही आला तर एखाद्या समजा काय म्हणूयात एखाद्याचं उत्पन्न अशा प्रकारे समजा 1 लाख रुपये आहे, पण ते दाखवताना 30,000 रुपये दाखवलं, म्हणजे काय झालं की आपोआपच ह्याच्यामुळे जास्ती असं म्हटलं गेलंय की इन्कम इनइक्वॅलिटी ऍक्च्युली कशामुळे मोठी आहे भारतातली, तर ती मोठी आहे बेसिकली ती नोंदवली गेली नाही म्हणून. पण याचा अर्थ असा होत नाही की भारतामध्ये इन्कम इक्वॅलिटी आहे. इथे बघा, नीट समजून घ्या काय म्हणतोय आपण. इन्कम इनइक्वॅलिटी काही एका पर्टिक्युलर चंक पुरतं बोलतोय आपण. सो वरचे 20% आणि खालचे 20% सोडूनचे मधले यांच्याबद्दल आपण बोलतोय. कळलं काय म्हटलं ते. वरचे 20% याच्यामध्ये येतच नाही, ते खूप जास्ती टॉप कॉन्सन्ट्रेटेड आहेत, आणि खालचे 20% हे ऍक्च्युअल तुमच्या लाईव्हलीहूडच्या पण खाली आहेत. कळतंय, म्हणजे गरिबीच्या रेषेच्या खाली आहेत, दारिद्र्याच्या रेषेच्या खाली आहेत. मधले जे बोलतोय आपण त्यांच्याबद्दल हे बोलतोय की जास्ती ज्यांचं उत्पन्न त्यांनी कमी दाखवलेलं आहे. कळतंय, त्याच्यामुळे इनइक्वॅलिटीकडे झुकताना दिसतंय हे, म्हणून हा मोठा आला असं त्यांचं म्हणणं आहे. मग बरं, हे झालं. मग आता कशावर जा तुम्ही, वरच्या ह्याच्यावर, म्हणजे ज्याला आपण म्हटलो कन्झम्पशन इनइक्वॅलिटी. हा तर एवढा डेंजर आहे कन्झम्पशन. खरं म्हणजे भारत इक्वॅलिटीमध्ये 4थ्या नंबरवर गेला, त्याचं हे कारण आहे, हेच कारण आहे, लक्षात घ्या. हेच कारण का आहे, पैसा किती येतोय याच्यापेक्षा तो खर्च. एखाद्याला पगार 10,000 असला तरी आणि एखाद्याला 50,000 असला तरी खर्च दोघं जण तेवढाच करतायत. कसं काय रे, पैसाच नाही तर खर्च कसं काय केला जातोय. एखाद्याचा पगार 10,000 आहे तरी खर्च दोघांचा पण 25,000 होतोय असं आपण म्हणतो. कसं काय, त्याला म्हटलंय भारताच्या बाबतीमध्ये विच इज बेसिकली कन्सिडर्ड ॲज वरीसम सिच्युएशन, क्रेडिट ट्रॅप. क्रेडिट कार्डवर चाललाय सगळा खर्च, क्रेडिट ट्रॅप. हे भारताच्या बाबतीमध्ये वर्ल्ड बँकेने पण खरं म्हणजे सांगितलंय क्रेडिट ट्रॅप. आणि ह्याचा परिणाम काय दिसला, भारताचा सेव्हिंग रेट कमी झाला. सो आपला एकूण भारताचा सेव्हिंग रेट पण आपल्याला माहिती पाहिजे, पुढच्या इकॉनॉमीच्या सत्रांमध्ये होणार आहे तुमचं ते.
तर टोटल आपण काय म्हटलो, क्रेडिट ट्रॅप. हे झालं क्रेडिट कार्डवालं. आणि दुसरं असतं की भारतामध्ये वेल्थ दाखवण्याचा प्रकार जास्ती आहे, सोशल स्टेटसचा प्रकार जास्ती आहे भारतामध्ये, आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. मग ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे सांगा तुम्ही मला. पहिलं म्हणजे अनेक घरांमध्ये लोन काढून लग्न जी केली जातात, मुलींची लग्न खूप मोठ्या प्रमाणावर, तो सोशल एक्सपेंडिचर प्रचंड मोठं आहे. कळलं काय म्हटलं? ते एक्सपेंडिचर त्याला म्हणतो कन्झम्पशन. आलं ना ते कन्झम्पशन. मग तिथं गरीब घरातनं सुद्धा लग्नाला खर्च तेवढाच, मोठ्या घरातनं पण लग्नाला खर्च, म्हणून ती इक्वॅलिटीकडं जाताना दिसते आपल्याला. दुसरं, लोन घेऊन फॉर्च्युनर घेतात आपल्याकडं. हो घेतात. एवढंच नाही, तुमच्या जवळ जाईल असं सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे लोन घेऊन आयफोन घेतो आपण. कुठे होतो आपण की क्रेडिट ट्रॅप. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रेडिट ट्रॅप भारतामध्ये दिसतोय. आणि हेच महत्वाचं कारण आपण म्हणलो, कारण कन्झम्पशन इक्वॅलिटी आली म्हणून तिन्ही पॅरामीटर्सवर इक्वॅलिटीवर भारत पुढे सरकला. कळलं काय झालं? म्हणून क्रिटिसाइज केलं जातंय वर्ल्ड बँकेच्या ह्या रिपोर्टला. रादर गिनी कोइफिशियंटच चुकीचा कसा वापरला जातो ह्याला काय म्हणूयात आपण, क्रिटिसाइज केलं जातंय. आणखीन एक महत्वाची गोष्ट बरं का, तुम्ही म्हणाल की समजा गरीब घरांमधनं सुद्धा लोन काढून सोशल एक्सपेंडिचर मोठ्या प्रमाणात होत आहे. मग त्या तुलनेमध्ये तुम्ही अंबानींचा खर्च बघा लग्नाचा, दिसतोय का? किंवा काय म्हणूयात आपण, मोठ्या घरांमधलं तर अजूनच जास्त आहे ना, तो तर अजून ह्यूज आहे, कित्येक पटीने जास्ती आहे. ऍक्च्युली तो लपवला जातोय. हे पण एक महत्वाचं, त्याला म्हणतात हाय एंड एक्सपेंडिचर. ते लपवलं जातंय. हाय एंड एक्सपेंडिचर लपवलं गेलं आणि बाकीच्या घरांमधलं वर दिसलं, म्हणून इनइक्वॅलिटीच्या ऐवजी इक्वॅलिटी दिसायला सुरुवात झाली. सर्वेक्षणातल्या मर्यादा काय ऑलरेडी कळत आहेत तुम्हाला. या डिटेलमध्ये जायची पण खरं म्हणजे गरज नाही. याच्या काय दिसतंय की उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना गृहीत धरत नाही. म्हणजे सर्वेच मुळात चुकीचा घेतला जातोय. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे जेव्हा सर्वे केला जातो, अंबानींच्या घरी जाऊन विचारलं जातंय का, अदानींच्या घरी जाऊन विचारलं जातंय का? नाही. म्हणून किंवा त्या घरांमधला डेटा कलेक्ट होऊन होतंय का? नाही. म्हणून काय, मुळात हे सर्वेक्षण मध्येच हे चूक आहे. आणि दुसरं, जरी घेतलं समजा तरी सुद्धा मालमत्ता आणि बचत कमी प्रमाणामध्ये सांगितली जाते. मालमत्ता आणि बचत कमी प्रमाणामध्ये सांगितली जाते. दुसरं, तुम्ही जर 10 वर्षांच्या ह्यानी मोजत असाल हे सगळं, म्हणजे 2011-12 आणि 2021-22, तर 10 वर्षांमधला फरक हा ह्यूज असणार आहे. कशाबद्दलचा म्हणतोय? पैशाची वाढलेली किंमत. त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही त्याला एकमेकांच्या बरोबरीने ठेवून नाही पाहू शकणार. हा झाला दुसरा आपण म्हणतोय सर्वेक्षणामधला. काल सापेक्ष तुलना करणं कठीण असणार आहे. कर डेटाचा अभाव आहे भारतामध्ये, कारण भारतामध्ये फक्त 6 कोटी लोकच आयकर भरतात. मग आता लोकसंख्या बघा 143 कोटी. सगळ्यांनी भरायला पाहिजे का? नाही. त्यातले काही 1 दिवसाचे पण बालकं असणार आहेत. पण त्यातले आता तुम्हाला जो वर्कफोर्स आपण म्हणतोय, किती आहे रे वर्कफोर्स? आज घरी जाऊन तो मी पुन्हा म्हणणार आहे तुम्हाला. डिरेक्ट डेटा म्हणजे एवढे कोटी लोक असं आपण आतापर्यंत दिलेलं नाहीये तुम्हाला. आजच्या याच्यामध्ये घरी जाऊन ते काढायचे की एवढे लोक जर वर्कफोर्समध्ये आहेत, त्यातले एवढे टॅक्सच्या वरती जातात. हा डेटा दिलेला असतो बरं का, PIBच्या वेबसाईट्सवरती पण आहे. पण त्यातली किती म्हणतोय आपण? फक्त 6 कोटीच लोक आयकर भरतायत, टॅक्स भरतायत असं आपण म्हणतोय. मग डेटा कसा येणार आपल्याकडं? कारण हे जे आपण म्हणतोय सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस, इथे दिसतंय सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस, यांच्याकडे असलेला डेटा वापरला जाणार आहे ना. पण त्याचे डेटाच मुळात कमी आहे. म्हणजे अगदीच छोट्याशा चंकवर तुम्ही ठरवताय, निर्णय घेताय. हा झाला पुढचा महत्वाचा. संपत्ती जनगणनेचा अभाव. जशी लोकसंख्येची जनगणना प्रत्येक घरी जाऊन आणि तेवढ्याच ऑथेंटिकली होते. नीट लक्षात घ्या, भारताच्या बाबतीमध्ये एकतर एवढा मोठा लोकसंख्येचा भारत, तरी सुद्धा लोकसंख्येची जी जनगणना आपण म्हणतो की नाही, सर्वे केला जातो, हा तो प्रचंड ऑथेंटिक मानला जातो. सो तो त्या डेटामध्ये व्हेरिएशन डेव्हिएशन प्रचंड कमी आहे. पण हे डेव्हिएशन संपत्तीच्या बाबतीत, संपत्तीचा डेटा किंवा सेन्ससच नाहीये, नाहीच आहे. असं आहे का कुठे? तुमच्या घरी येऊन चला सांगा हे किती ते किती ते किती लिहून घेतलं, नाही. तुम्हाला लक्षात येईल ह्याचं परफेक्ट उदाहरण की जे आपण म्हणतोय लपवलं जातं, संपत्ती सांगितली जात नाही, याचं परफेक्ट उदाहरण सांगते मी. लाडकी बहीण योजना इम्प्लिमेंटेशन माहिती आहे? पहिल्यांदा सगळं डिक्लेअर केलं, मग त्यांना लक्षात आलं की अरे एवढे खूपच पैसे द्यायला लागतील. मग पैसे खूप द्यायला लागतील, मग रूल्स आणले. काय आणले? त्याला म्हणतात एक्सक्लुडिंग. कोणाला एक्सक्लूड करायचे, काढून टाकायचे. सो उत्पन्न किती, हा झाला एक क्रायटेरिया की तुझं उत्पन्न समजा काय 10,000च्या 50,000च्या पेक्षा कमी आहे. वार्षिक बद्दल बोलतोय आपण. पण हे किती लोकांना उत्पन्नाचे दाखले मागत बसणार, हा झाला एक क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया लागू होतो, त्याला म्हणतात एक्सक्लुडिंग क्रायटेरिया. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्सला हा लागू होतो. GS4 मध्ये वापरायचा आहे हा शब्द तुम्हाला.
एक्सक्लुडिंग क्रायटेरिया कशाला वापरणार तुम्ही? उदाहरणार्थ ज्याच्या घरी 2 व्हीलर आहे, ज्याच्या घरी 4 व्हीलर आहे, ज्याचं पक्क घर आहे बांधलेलं, 1000 स्क्वेअर फीट पेक्षा जास्ती आहे, अशांना काय गरज आहे? असं वेगवेगळ्या स्कीम्सच्या वेळेला की यातलं काहीही 2 व्हीलर आहे देऊ नका, 4 व्हीलर आहे देऊ नका, उलट पक्क बांधलेलं घर आहे देऊ नका, 4 व्हीलर आहे देऊ नका, 2 व्हीलर आहे देऊ नका, असं क्रायटेरियाज आपण म्हणतोय. कळतं का? पण हे दाखवले गेले नाहीत. कुठे म्हणतोय आपण? लाडकी बहीणच्या वेळेला. आणि मग तुम्हाला आठवत असेल, म्हणजे हे जे वेगवेगळे तुम्ही पॉलिटिकल ऐकता, तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला इंटरेस्ट असतो. अजितदादांनी शेवटी त्यांच्या एका भाषणामध्ये हे बोलून दाखवलं की लाडकी बहीणचे पैसे मिळाले का असं विचारलं त्यांनी असंच एका सभेमध्ये. तर त्यात त्यांनी की काही म्हटल्या मिळाले, काही म्हटल्या नाही मिळाले. ते म्हणले मलाच लक्षात आलं हे सगळे बागायतदार आहेत म्हणून. म्हणजे ज्यांच्या घरी ऊसाची प्रचंड मोठी शेती, फॉर्च्युनर फिरतायत, अशा महिला म्हणतायत की हो आम्हाला मिळाले. कळलं का काय म्हटलं आपण? म्हणजे काय लपवलं गेलं? इन्कम लपवला गेला असं आपण म्हटलो. फायनल इन्कम लपवला गेला. सो ते आपण इथं म्हणतोय. कुठला इन्कम म्हणण्यापेक्षा संपत्ती म्हणूयात आपण इथे, की संपत्तीच्या जनगणनेचाच अभाव आहे आणि ते आतापर्यंत तितकी ऑथेंटिक कुठेच मांडली गेलेली नाही. आता गिनी गुणांकाच्या आपण मर्यादेवर येऊयात. गिनी गुणांकाची मर्यादा म्हणजे काय म्हणतोय की एकूण आकडा काय करतो? संपत्तीच्या केंद्रीकरणाची तीव्रता लपवतो. इथे या पहिल्याच याला संपत्तीच्या केंद्रीकरणाची तीव्रता लपवतो. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ ही तुम्हाला याच्यामध्ये सापडत नाही. का सापडत नाही म्हटलो रे आपण? कारण सर्वेक्षण जे हाय एंड पीपल आहेत त्यांचं सर्वेक्षणच केलं जात नाहीये, म्हणून केंद्रीकरण किती झालं हे समोरच येत नाहीये. जर ते समोर नाही आलं तर इनइक्वॅलिटी कशाच्या आधारावर म्हणणार आहे तुम्ही? मग इक्वॅलिटीकडेच जाणार आहे ना भारत. कळलं काय म्हटलो? मग पुढचं आपण म्हणतोय की टॉप 0.1% आणि खालच्या 50% लोकांकडे किती संपत्ती आहे? मी तरी 20 म्हटले, इथं तर म्हटलं जाते 50% लोक खालची, आणि वरची किती? 0.1 फक्त. वरची 0.1 म्हणजे हे सगळे वाले तुम्ही त्यातली नावं टाका, एक अदानी अंबानी अशी नावं टाकत चला. ते 0.1 सलमान खान, शाहरुख खान ही सगळी टाका. आणि मग त्यात ही खालचे 50% म्हणजे हे 50% कोण असणार आहे? तुमचे जे गरिबांकडे झुकणारे आपण म्हणूया त्यांच्या बाबतीमध्ये, म्हणजे लोअर मिडल क्लास आणि गरिबीच्या खाली रेषेच्या खाली असणारी लोक, ह्यांच्या बाबतीमध्ये नाही कन्सिडर होते. आणि म्हणून संपत्तीचं केंद्रीकरण नीट सांगितलं जात नाही असं आपण इथे म्हटलो. आहात करे इथपर्यंत? आणि स्पेसिफिकली मी म्हणेन याच्यात दिलेला नाहीये, पण तरी मी म्हणणार इथे तो ऍड करायला पाहिजे की ग्रामीण भागाचं सर्वेक्षण नीट होत नाहीये. आणि त्यात स्पेसिफिकली हा सगळ्यात मोठा गिनी कोएफिशियंटचा हे मी म्हणेन ग्रामीण भागाचं सर्वेक्षण होत नाहीये. भारताच्या बाबतीमध्ये एकूण लोकसंख्येच्या आपण म्हणूया किती टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भाग आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं शेतीवर अवलंबून आहे. कळलं का मी काय म्हटले ते? जर त्यांना तुम्ही ह्या याच्यामध्ये घेतच नसाल, फारसं इन्क्लूडच होत नसतील ते, तर याचा अर्थ काय की पुन्हा ही फ्लॉड असू शकते ही पद्धत. हे समजण्यासाठी म्हणजे एकूणच गरिबी समजण्यासाठी मी सांगते बरं का. अत्यंत एक सुंदर म्हणजे इनइक्वॅलिटी किंवा गरिबी खरंच किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती कमी करण्यासाठी तुम्हाला फोकस काय करावं लागेल? मग त्याला आपण म्हणतो पिन पॉइंटेड, हे करा सगळं नीट होणार आहे. असं जर पहिलं काय करायचं असेल भारतातल्या शेतकऱ्याला आधी बघा, बरोबर. आणि हे एक रिनाऊंड त्याला म्हणूयात नोबेल प्राइज विनर थिंकर आहे, त्याचं नाव आहे थिओडोर शोल्ट्झ. थिओडोर ह्याचं स्पेलिंग नीट असली थिओडोर शोल्ट्झ, SHULTZ. हा नोबेल पीस प्राइज आहे याला, थिओडोर शोल्ट्झ. हा काय सांगतो? अत्यंत सुंदर वाक्य याचं. If you understand the economics of agriculture, जर तुम्हाला शेतीचं अर्थशास्त्र समजलं का इथपर्यंत? जर तुम्हाला शेतीचं अर्थशास्त्र समजलं, इफ यू अंडरस्टँड द इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिकल्चर, you would understand much of the
you would understand much of the economics of being poor. कळलं मी काय म्हटले? If you understand the economics of the agriculture, you would understand much of the economics of being poor. जर तुम्हाला शेतीचं अर्थशास्त्र कळलं तर लोक गरीब का आहेत याचं अर्थशास्त्र तुम्हाला कळलं. म्हणजेच काय, त्याचा उलटा घ्या की ते कळणं ही महत्वाची असते फॉर द ऍक्शन्स. तुम्हाला कळलं की लोक गरीब का आहेत, ते कळायचं असेल तर कशाचा अभ्यास करा ते म्हणतायत, शेतीच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करा. आणि शेतीच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर सोल्युशन्स आपोआप सापडली तुम्हाला. दिस इज द परफेक्ट सेंटेन्स फॉर द इंडियन सिनारिओ. म्हणजे जर शेती, शेतकरी आत्महत्या या सगळ्या कशावरही प्रश्न आला, एसे स्पेसिफिकली मी म्हणतेय, प्रश्न आला कन्क्लुजनला वापरा, आणि जर एसे आला सुरुवातीलाच वापरा. कळलं मी काय म्हटले? हा कोट महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, हे वेगवेगळे सांगितले बरं का इथे आपण. आता गिनी गुणांकाच्या मर्यादा पण पाहिल्या होत्या आपण. काय दिसतंय तुम्हाला? सोल्युशन्स काय त्याच्यावरचे? सगळ्यात पहिलं काय की हे कशावरचे सोल्युशन्स हे कळतंय का तुम्हाला? गिनी कोएफिशियंट नीट करण्यावरचं नाही बोलत आहेत बरं का, हे एकूण इन्कम इनइक्वॅलिटी कमी करण्यावरचं बोलतायत हे. प्रगतिशील कर प्रणाली, सो त्याला म्हणतो प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. म्हणजे जेवढी संपत्ती वाढत जाईल तेवढा कर पण वाढत जाईल, त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. बरोबर ना? अतिश्रीमंतांची संपत्ती आणि वारसा हक्क कर पुन्हा सुरू करून केंद्रीकरण कमी करणं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ कमी करायची असेल तर तुम्हाला काय करा म्हणतायत ते की अति श्रीमंत जी लोक आहेत त्यांच्याबद्दलचे आणि वारसा हक्क याचे नियम पुन्हा लागू करा असं म्हणतायत. म्हणजे याच्यामध्ये त्यांना म्हणायचंय काय तर स्पेसिफिकली तुम्ही जे मधल्या काळामध्ये जे राबवले गेले आणि खूप एक्सटेन्सिव्हली राबवली गेली अर्बन लँड सेलिंग ऍक्ट, बंद आहे बरं का आता. अर्बन लँड सेलिंग काय म्हणूयात आपण, म्हणजे खूप ह्यूज आणि क्रिटिसाइज केला गेलेला कायदा 70च्या दशकातला अर्बन लँड सेलिंग ऍक्ट. लोकांनी या काळामध्ये आपल्या घरातले असं म्हणलं जातं कुत्र्यांच्या पण नावावरती, गाई म्हशींच्या पण नावावरती जमिनी केल्या. तो काळ 70चं दशक म्हणजे सगळं बाईंचं दशक. पुढचा पण महत्वाचा आहे, त्याला म्हटलंय सार्वत्रिक सार्वजनिक सेवा. हे कळलं का सांगा मला? सार्वत्रिक सार्वजनिक सेवा म्हणजे कशाबद्दल बोलतायत हे की एक्सपेंडिचर कशावर आहे. एखादा गरीब माणूस आणखीन गरिबीतच ढकलला जातो, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याचा खर्च हेल्थवरचा. हेल्थ हा सगळ्यात मोठा पुश फॅक्टर आहे जो जस्ट अबव पॉवर्टी लाईन आलेला आहे, त्याला पुन्हा पॉवर्टी लाईनच्या खाली घालणारा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण जे ह्या ब्रॅकेटमध्ये बसतात त्यांच्याकडे विमा नसतो, ज्याला म्हणतो आरोग्य विमा, आपण तो नसतो. आणि अचानक ज्या हेल्थच्या कंडिशन्स निर्माण होतात त्याच्यामध्ये खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणून काय करा, सार्वत्रिक सेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस, याच्यासाठी पब्लिक एक्सपेंडिचर करा. सो पब्लिक एक्सपेंडिचरचा अर्थ काय होतो, सरकारने द्या त्या सेवा सुविधा. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये तर असं दिसेल एकूण जीडीपीच्या फक्त 3.83% कशाच्या बाबतीत म्हणतोय आपण, हेल्थच्या बाबतीमध्ये एकूण जीडीपीच्या 3.83% एवढाच खर्च टोटल कशावर होतोय, हेल्थवर, आरोग्यावर. तुम्हाला धक्का बसेल की यातला म्हणजे हा जो 3.83% खर्च म्हणतोय की नाही आपण, तर यातला 48% खर्च फक्त हा सरकारकडनं होतोय, उरलेला सगळा प्रायव्हेट खर्च आहे. प्रायव्हेट म्हणजे ज्याचा तो भरतोय तसावाला. अनेक स्कीम्स, अनेक योजना आहेत का भारताच्या, आहेत. पण तरी सुद्धा त्याच्यात पण लूपहोल्स प्रचंड आहेत, ते तर खूप नंतरचा मुद्दा झाला. पण मुळातच किती योजना लागू केली आतापर्यंतच्या, एकूण सार्वत्रिक आरोग्य याच्यासाठी किती योजना लागू केल्या गेल्या. नंबर मी योजनेचा बोलत नाही बरं का, एकूण खर्चाचा बोलतीये. सो टोटल जर 3.83% ऑफ द जीडीपी खर्च होतोय तर त्यातला 48 म्हणजे निम्मा पण खर्च करत नाहीये सरकार. आणि टोटल तो करायला पाहिजे किती, 6%. म्हणजे ऍक्च्युअल एक्सपेक्टेड अमाऊंट किती आहे, 6% ऑफ द जीडीपी. तो होतोय किती, 3.83. म्हणजे जीडीपीच्या प्रचंड कमी, तुम्ही म्हणाल 2% कमी आहे. मला 90% पडले काय ना 88% पडले काय. हा अमाऊंट किती, करोड्स मधली, लाखो करोड्स मधली ही अमाऊंट आहे. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कशाबद्दल बोलतोय आपण. आणि मग इथे
की तो खर्च सरकारने वाढवला पाहिजे असं म्हटलं जाते. तर काय होणार आहे की इन्कम इनइक्वॅलिटी, सॉरी त्याला म्हणूयात आपण काय की इन्कम नाही नुसतं इनइक्वॅलिटीच एकूण कमी होणार आहे असं आपण म्हणूया. मग वेगवेगळे हे मानले जात आहेत त्याचे की कशाचा वापर करा तुम्ही. वेगवेगळ्या स्कीम्स दिसत आहेत का, खूप आहेत. असमानता कमी करण्यासाठीच्या खूप स्कीम्स आहेत. जेवढ्या तुम्हाला दिसतील त्या मेजॉरिटी स्कीम्स हे एवढ्या टाकल्या तेवढ्याच नाही, मल्टिपल स्कीम्स तुम्ही तिथे टाकू शकता. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं येणार आहे जाम ट्रिनिटी. म्हणजे काय सांगा रे पटकन. जाम ट्रिनिटी 2015-16 मध्ये जाम ट्रिनिटीला सुरुवात झाली. पुन्हा मी म्हणेन दिस इज वन ऑफ द वेपन टू रिड्यूस दी लिकेजेस. जाम ट्रिनिटी खूप महत्वाची आहे. कशासाठी, काय जाम म्हणजे जनधन आधार आणि एम म्हणजे काय, मोबाईल नंबर. जनधन म्हणजे काय आलं सांगा मला. आहे का माहिती आहे का मुळात हे सांगा मला. काही माहिती आहे. इकॉनॉमीची सत्र झाली का रे. होईल त्याच्यामध्ये डिटेलला मयूर घेईल हे सगळं, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी सोडून द्या, जनधन आणि सगळं नंतर बोलू आपण. आधी नुसता तुम्हाला आधार तर लक्षात आहे का. आधार कार्ड बद्दल बोलतोय हे. सो आधार तर लक्षात आहे किमान. आधारवरनं आयडेंटिफिकेशन होणार आहे. आधार लिंक्ड तुम्हाला सगळं काय मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत. एखाद्या स्कीमचे पैसे जे मिळणार आहेत तुम्हाला ते कशानुसार मिळणार आहेत, तुमचं आधार आयडेंटिफिकेशन आणि ते मिळणार आहे तुमच्या जनधन म्हणजे काय, तुमचं डायरेक्ट खातं त्याच्यावर मिळणार आहेत. सो कुठेही त्याला म्हणूयात आपण कॅशलेस इकॉनॉमी. कुठेही तो पैसा की आधी सरकारी अधिकाऱ्याकडे जाईल, मग सरकारी अधिकारी 10% काढून घेईल, मग तुम्हाला पोचवेल असं नाहीये. डायरेक्ट खात्यामध्ये जाता येते. राईट. सो लिकेजेस कमी झाले असं म्हटलो. संपले असं म्हणत नाही होत आपण, पण कमी झाले किमान. आलं का लक्षात त्याला काय म्हणतोय. अशी एक बेस्ट मी म्हणीन, पुढे जाऊन ते बघून ठेवा. बापू, पुन्हा कॅपिटल BAPU बापू. ही काय बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशनची सिस्टीम आहे. ही वापरली गेली वेगवेगळ्या सबसिडीजला. उदाहरणार्थ रेशन धान्य असेल, बापू सिस्टीम जर वापरली असेल तर मी स्वतः वैयक्तिक गेल्याशिवाय मला मिळणार नाहीये ते. आणि ते जर नाही माझं पंचिंग झालं तर दिसणार आहे की दिलं गेलं नाहीये म्हणून. म्हणजे दोन्ही झालं ना. मी वैयक्तिक गेल्याशिवाय मिळणार पण नाही, आणि जर समजा त्यांनी ठरवलं की बोलवायचं पण नाही यांना, पण मग पंचिंग नाही झालं तिथं, याचा अर्थ काय, दिलं पण नाहीये. म्हणजे कंपल्सरी समोर बोलवणं आलं. हे कळलं का काय म्हटलो. अगेन दिस रिड्युसेस दी लिकेजेस. या सगळ्यातनं एम्पॉवरमेंटला मदत होणारे आणि इनइक्वॅलिटी कमी करायला मदत होणारे असं थोडक्यात इथं म्हणलं गेलं. काय काही बोलायचं इथे नाही. हे सगळे एक एक तुम्ही वाचलेत की मग तुम्हाला आपण जे डिस्कस करत होतो सगळे ते मुद्दे शांतपणे जाऊन, खरं म्हणजे फार नाही बरं का, 3च आत्ता झालेले आहेत आपले, पण ते जाऊन शांतपणे आजच वाचायचे रात्री. कारण वाचायला वेळ लागणार नाहीये तुम्हाला, पण ते सिंक डाऊन होऊ दे डोक्यामध्ये. आणि ते होताना जर तुमचा आधीचा अभ्यास असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपण बोललोच नाही अशा पण वेगवेगळ्या स्कीम्स असणार आहेत. महिलांसाठीचं आपण काय म्हणूया, जननी सुरक्षा योजना येणार आहे खरं म्हणजे ती पुढं. पण जननी सुरक्षा माहिती आहे जर तुम्हाला, लिहून टाका ना तिथे. मातृत्व जननी शिशु सुरक्षा योजना लिहून टाका तिथे. तुम्हाला ज्या ज्या आठवत आहेत त्या लिहून टाका असं मी म्हणते तिथे. आणि मी जे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतेय की कन्क्ल्युजन्स नीट बघा. या आता निष्कर्ष, कन्क्ल्युजन काय म्हणतंय, असमानतेचा सामना करणं हे केवळ सामाजिक न्यायासाठीच नाही, तर ते कशासाठी आवश्यक आहे, तर दीर्घकालीन आर्थिक वाढ करणं आणि ऍक्च्युअल टिकवणं दोघांसाठी पण आवश्यक आहे. दिसलं का. तुम्ही म्हणाल अरे हे तर काय पोपटपंची आहे, नाही सुधरत तुम्हाला ही पोपटपंची. ते कन्क्ल्युजन्स बघायचे, दरवेळेला वाचायचेत मनापासून. पुन्हा एकदा म्हणतोय, असमानतेचा सामना करणं किंवा असमानताशी लढणं हे मुळात फक्त सामाजिक एक आहे नाही. इन इक्वॅलिटी क्रिएट करणं हे फक्त पॉलिटिकल किंवा सामाजिक आहे का, नाही. बेसिकली पैसा देशासाठी निर्माण करायचा असेल तरी हे लागणारच आहे लॉंग टर्म मध्ये, असं आपण म्हटलो. भारतातील संरचनात्मक तफावत
त्याला म्हणूयात की पॉलिसी फॉर्म्युलेशन्स मध्ये असणारी तफावत आपण म्हणूयात. कर व्यवस्था, सार्वजनिक सेवा वितरण, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचं आलं ते. सार्वजनिक सेवा ती शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, रेशनची असेल, अन्नधान्याची असेल, ह्या सगळ्या सार्वजनिक सेवा वितरण. आणि डेटा हे सगळ्यात महत्वाचं आहे. डेटा इज न्यू ऑइल असं म्हटलं जाते. डेटा इज अ न्यू ऑइल किंवा डेटा इज अ न्यू फ्युएल असं म्हटलं जातंय सध्या. सो डेटा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कोणासाठी? सरकारसाठी पण आणि एकंदरीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमसाठी पण. तुम्ही डेटावर काम जर व्यवस्थित केलं, डेटावरची ग्रीप व्यवस्थित असेल तर इम्प्लिमेंटेशन पण नीट होणार आहे तुमचं. सो डेटा, पारदर्शकता, अशा वेगवेगळ्या ज्याला म्हणूयात आपण ऍडव्हेंचरस अशा वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्ही दुरुस्ती करायला पाहिजे किंवा सुधारणा करायला पाहिजे. केवळ समावेशक विकासच पुढील दशकांमध्ये समतोल समृद्धी सुनिश्चित करू शकतो. इंग्लिशमध्ये सांगणार एक म्हणजे काय म्हटलं? समावेशक विकासच म्हणजे दिस इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ. इन्क्लुझिव्ह तिथे शब्द वापरा, दरवेळेला ते इथलेच दिलेले असले पाहिजे तसं नाही. तुम्ही लिहून ठेवा ना कुठले कुठले कीवर्ड्स त्याला आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल अंत्योदय, फॉर एक्झाम्पल सर्वोदय. अनेक वेळेला बोलतोय ना आपण, प्रत्येक सत्रांमध्ये याबद्दल बोलतोय. टाका, ते शब्द टाका असं म्हणतोय. सो इथलं काय म्हटलो आपण की इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही कशासाठी आवश्यक आहे? सर्वसमावेशक विकास हा कशासाठी आवश्यक म्हणतोय? पुढच्या दशकांमधला समतोल समृद्धी, म्हणजे बेसिकली म्हणायचं यांना शाश्वत विकास, शाश्वत विकास, राईट, तो सुनिश्चित करू शकतो. आता हे मी एकच दाखवलं, असं चेक करा ना. प्रत्येक ह्याला असं कन्क्लुजन आहे. दरवेळेला मी कन्क्लुजनला जात नाही, मी सगळं तुमच्याशी डिस्कस करते. पण असं वाचा असं मी सांगते इथून पुढच्या सगळ्या ह्याच्यामध्ये.